हॅलो फ्रेंड्स, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या गॅलरीतून मस्त चंदमामाचं दर्शन झालं. कोजागिरी पौर्णिमा म्हटली म्हणजे दूध आटवणं, त्यात चंद्र बघणं, गुलाबाईसमोर टिपऱ्या खेळणं, बालपणीचे सर्व दिवस आठवतात. मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माऊसाठी गुलाबाई बसवून घेतली होती आणि मला कोजागिरी पौर्णिमेची ही पूजा मांडून घ्यायची होती. दूध आणलं होतं ते मी उकळायला ठेवलं. तोपर्यंत मी पूजेची तयारी करून घेतली. कोजागिरी पौर्णिमेची रात्र म्हणजे कुबेर भगवान, माता लक्ष्मी आणि चंद्राच्या उपासनेचा दिवस असतो. मी 3 सुपाऱ्या मांडून घेतल्या, ज्यात एक कुबेर भगवान, एक लक्ष्मी माता आणि एक गणपती बाप्पाची आहे आणि छोटासा चंदामामा मी तांदळाचा बनवून घेतला. कळस इंद्रदेवतेच्या नावाने मांडला, ज्यात आंब्याची पानं वापरतात, पण आता माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी नागवेलीचीच वापरली. सर्व पूजा मांडून झाली. अशी काहीतरी पूजा मांडून माझी फायनली दिसत होती. तोपर्यंत माझं दूधही बऱ्यापैकी आटत आलं होतं, ज्यात मी गूळ घालून घेतला. आमच्याकडे सर्वांना गुळाची बासुंदी आवडते, छान लागते आणि कलरही छान येतो. दूध बऱ्यापैकी आटून झालं, मग मी त्यात वेलची पूड, जायफळ आणि ड्रायफ्रूट टाकून घेतले. मला हे दूध घेऊन टेरेसवर जायचं होतं आणि गुलाबाईलाही घेऊन जायचं होतं. तोपर्यंत 11:30 वाजले होते. आम्ही सर्वजण गुलाबाईला आणि दुधाला घेऊन वर गेलो. चंद्र बघितला दुधात, तो प्रसाद खाली घेऊन आलो, नैवेद्य दाखवला आणि आमच्या माऊने क्षमा प्रार्थना म्हटली आणि असा आमच्या दिवसाचा शेवट झाला. चलो बाय.